तुम्हाला कळत कसं नाही? आता लवकर वेगळं निघायचं बघा. मी नाही राहू शकत जास्त दिवस एकत्र. शामरावांच्या दोन्ही मुलांच्या बेडरूममधला रोजचा संवाद. सदाशिव आणि दादाराव दोन्ही मुलांनी एक दिवस विचार करून आईवडिलांसमोर वेगळं निघण्याचा विचार मांडला. हसत खेळत चाललेल्या संसाराचे तुकडे होणार या विचारानंच आई रखमाबाईच्या काळजात कालवाकालव झाली. परंतु शामराव मात्र शांत होते. आज आपल्याला खालच्या मळ्यात नांगरणी करायची होती. काही हरकत नाही, मी करेन काहीतरी व्यवस्था. तुम्ही व्हा वेगळे. तुम्हाला तुमचं कर्तृत्व फुलवण्यासाठी वेगळं झालंच पाहिजे. बँकेत माझ्या खात्यावर 1,00,000 जमा आहेत. त्यातील 25,000 घ्या आणि उद्यापासून या घरातून बाहेर पडा. आम्ही गेल्यानंतर हे घर आणि ही जमीन तुम्हाला आपोआपच मिळेल. तोपर्यंत काहीही धंदा करा आणि पोट भरा. शामराव असं बोलल्याबरोबर सदू आणि दादू दोघेही उठले, बैल सोडले आणि खालच्या मळ्यात नांगरणी करण्यासाठी गेले. एक सून स्वयंपाक करायला बसली आणि दुसरीनं धुण्याचं टोपलं उचललं. कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक आणि शेअर करा.